ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते म्हणजेच की सायली सर्वांसमोर सत्य सांगत असते आणि त्यामुळे सगळ्यांना खूप धक्का बसलेला असतो. रविराज देखील धावत पळत आलेले असतात. त्यांना असं वाटतं की पूर्णाजीची तब्येत ठीक आहे की नाही, पण अर्जुनने काहीही फोनवर सांगितलेलं नसतं. नागराज आणि प्रिया यांच्या डोक्यामध्ये काही वेगळंच चाललेलं असतं. प्रियाला असं वाटत असतं की मी अलिबागला गेले हे सत्य तर नाही सांगणार ना अर्जुन, म्हणून ती देखील खूप घाबरत घाबरत तिथे आलेली असते. पण तू रविराज ज्या वेळेला प्रतिमाला बघतो त्यावेळेला मात्र तो खूप आनंदी झालेला असतो. सगळं भूतकाळातलं त्याला आठवायला लागत असतं आणि नंतर मग नागराजला देखील सगळं आठवतं की आपण कशा पद्धतीने डेड बॉडी आणून सर्वांना भासवण्याचा प्रयत्न केला की ही प्रतिमाच आहे, परंतु ती प्रतिमा नव्हती. आणि हे सत्य ज्या वेळेला सगळ्यांना कळेल की नागराजने हे केलेलं आहे सगळं कारनामा, त्यावेळेला मात्र नागराजची काय अवस्था होईल असं तो विचार करत असतो. तो म्हणत असतो की प्रतिमा वहिनीने जर माझं नाव सांगितलं तर माझं काहीही खरं नाही आहे. प्रिया देखील घाबरलेली असते कारण तिने देखील नागराजला मदत केलेली असते आणि म्हणून दोघं आता खूप घाबरलेल्या अवस्थेमध्ये असतात आणि ते म्हणत असतात की आपलं आता काही खरं नाही आहे, आपल्याला ह्या घरातून हकालपट्टी होणार हे तर आहेच, शिवाय आपण कोणाला तोंड देखील दाखवायचे लायकीचे राहणार नाहीत असं त्यांना वाटत असतं. प्रिया मात्र खूप घाबरत असते. ती म्हणत असते की मला एवढं चांगलं जीवन मिळालं होतं ह्या रविराजमुळे आणि परंतु ही प्रतिमा आली आणि तिने सगळं खेळखंडोबा केला आणि म्हणूनच ती म्हणत असते की आता मला देखील नाटकं केलं पाहिजे. ती देखील प्रतिमाजवळ जाते आणि मुद्दाम आई आई करून तिला हाक मारत असते, मिठी काय मारणं आणि सगळी नाटकं तिची सुरू झालेली असतात. नागराज म्हणत असतो ही तर बरोबर ड्रामा करते, मी तरी काय करू बरं, आणि कारण मी तिच्यासमोर जाऊ देखील शकत नाही कारण मी जर समोर गेलं तर ती सगळं काही सत्य सांगेल आणि म्हणून नागराज आता गप्प बसलेला असतो, तिथेच उभा राहिलेला असतो.